नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पुणे वानवडी येथील ऐतिहासिक शिंदे छत्री तसेच श्रीमंत महादजी महाराज शिंदे यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. पुण्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशामध्ये भर घालणाऱ्या ठिकाणापैकी शिंदे छत्री हे महत्त्वाचे ठिकाण आहे. वास्तूचे सुंदर आणि रेखीव स्थापत्य हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या कोणत्याही भागातून सहज पोचता येणारे हे ठिकाण सर्वांचे लक्ष वेधून घेते. शहराच्या वानवडी भागामध्ये असणारे महादजी शिंदे छत्री अर्थात शिंद्याची छत्री हे ठिकाण 18व्या शतकातील मुत्सद्दी महादजी शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेले स्मारक आहे. याला महादजी शिंदे यांची समाधीस्थळ असे देखील म्हटले जाते. पानिपतच्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. 12 फेब्रुवारी इसवी सन 1794 रोजी त्यांचे निधन झाले. ही मुख्य वास्तू 1715 मध्ये बांधण्यात आली. त्यानंतर 1900च्या सुमारास वास्तूचा विस्तार करण्यात आला. शिंदे छत्री स्मारकाच्या भोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. या परिसरामध्ये घुमटाकार समाधीस्थळ, चौकोनी इमारत आहे. जागेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर उभारले आहे. वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच मारुती मंदिर आहे. त्याच परिसरामध्ये महादजीचा मुखवटा ठेवलेला आहे. राजस्थानी स्थापत्यकलेचे उदाहरण असणाऱ्या वास्तूच्या पायऱ्या, कोरीव कमानी, खांबाची रचना आणि रेखीव नक्षीकाम असणारी वास्तू प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. वास्तूमध्ये असणारे काचेचे झुंबर आणि चित्रे कलांची साक्ष देतात. अँग्लो राजस्थानी बांधकाम शैलीमुळे 2 वेगवेगळ्या संस्कृतीचे चित्रण या दुमजली वास्तूमध्ये पाहावयास मिळते. या वास्तूच्या रंगीत खिडक्या इंग्रजी शैलीच्या आहेत. इमारतीचे स्थापत्य प्रशस्त असल्याने वास्तूला उत्तम वास्तुकला म्हणणे वावगे ठरणार नाही. वास्तूच्या स्थापत्यकलेसह वास्तूमध्ये असणारे महादजी शिंदे यांचे चित्र देखील कलेचे वैविध्य उलगडण्यास मदत करते. महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पुत्र आणि बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासून राणोजी यांच्याबरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला. महादजी शिंदे पेशवाईमधील एक मातब्बर सरदार. ते पुण्याजवळ वानवडी येथे 12 फेब्रुवारी 1794 रोजी भैरोबा नाल्याकाठी स्वर्गवासी झाले. महादजीचे वारसदार माधवराव शिंदे सिंधिया प्रथम 1876 ते 1925 याने महादजींचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्याच जागेवर छत्री बांधली. इसवी सन 1915 मध्ये या छत्रीचे बांधकाम सुरू झाले ते 1919 मध्ये पूर्ण झाले.
1794 मृत्यूपूर्वी महादजींनी बांधलेल्या शिवालयापुढेच छत्री बांधून त्यांचे स्मारकही तिथे बांधले. ही छत्री म्हणजे राजस्थानी आणि ब्रिटिश बांधकाम शैलीचा सुंदर मिलाप आहे. खिडक्याची तावदाने, रंगसंगती जुन्या ब्रिटिश पद्धतीची आणि आतील कमानी नक्षीकाम राजस्थानी पद्धतीचे आहे. आतमध्ये शिंदे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची चित्रे लावलेली आहेत. तिथेच एक संग्रहालय करण्याचा या घराण्याचा मानस आहे. या छत्रीचा ताबा सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वाल्हेरकडे यांच्याकडे आहे. महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पुत्र आणि बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासून राणोजी यांच्याबरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला. तसेच पेशव्यांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. पानिपतच्या लढाईतही महादजी सहभागी झाले होते. तिथे त्यांच्या पायाला एक दुखापत झाली आणि तेव्हापासून त्यांचा एक पाय कायम अधू झाला. 1779ची वडगावची लढाई त्यांनी पेशव्यांच्या साथीने इंग्रजाविरुद्ध लढली आणि इंग्रजांना पराभूत केले. त्यावेळी त्यांनी इंग्रजाकडून आपल्या अटी कबूल करून घेतल्या. 1745 ते 1761 या पेशवाईच्या सुवर्णकाळात त्यांनी जवळपास 50 छोट्या मोठ्या लढाईचे नेतृत्व केले किंवा सहभाग घेतला. यातील काही महत्त्वाच्या लढाया म्हणजेच माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड, हिम्मतनगर, ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर, चंद्रावतीगंज आणि फतेहाबाद. पुढे शिंदे घराण्याची सूत्रे महादजीकडे आली. त्यांनी 1758 ग्वाल्हेर येथे राजधानी हलवली. राजपुताना आणि दिल्लीच्या लढायांमध्ये विजय मिळवून पानिपतानंतर गेलेली पेशव्यांची पत परत मिळवून दिली. 1782 इंग्रजांची बाजू वरचढ आहे हे बघून त्यांनी तह केला आणि आपले राज्य शेवटपर्यंत ताब्यात ठेवले. इंग्रज महादजींचा उल्लेख द ग्रेट मराठा असा आदराने करत. महादजी शिंदे वानवडी येथील छत्री पाहत असताना या परिसरामध्ये तुम्ही काय पाहाल? प्रथम हनुमान मंदिर, त्यानंतर आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला महादजी शिंदे यांची समाधी मंदिर, समोर त्याच्या पाठीमागच्या बाजूला विठ्ठल मंदिर आणि मध्यभागी शिवालय आणि त्याचा सभामंडप म्हणजेच छत्री. महादजी यांचा मान म्हणून छत्रपतींच्या आवारात भर पावसात सुद्धा छत्री न वापरण्याची पद्धत आहे. महादजी शिंदे यांची छत्री पाहण्यासाठी 20 रुपये प्रवेश शुल्क आहे. महादजी शिंदे वानवडी येथील छत्री पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणापर्यंत कसे पोचाल? वानवडी येथे PMP बसने तुम्ही जाऊ शकता अथवा स्वतःच्या वाहनाने या ठिकाणी जाऊन महादजी शिंदे यांची छत्री व्यवस्थितपणे पाहू शकता. ही छत्री पाहण्यासाठी अंदाजे 1 तासाची गरज आहे.
माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.